प्रश्न 201 परिणय फुके. प्रश्न क्रमांक 201. शिक्षण मंत्र्यांचा रेकॉर्ड आहे. सभापती महोदय, या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटतं चुकीचं दिलेलं आहे. मंत्री महोदयांची दिशाभूल करण्यात आलेली आहे किंवा यामध्ये जो मी प्रश्न विचारला त्या प्रकारचं उत्तर जे अपेक्षित होतं त्या प्रकारचं उत्तर आलेलं नाहीये. यामध्ये मी 24 विद्यार्थ्यांना वीजबाधा झाली या संदर्भातली माहिती माझ्याकडे आहे आणि त्यात त्यांनी सांगितलं वीजबाधा झाल्याने अंशतः खरं आहे. आणि दुसरं या संदर्भातला संबंधितांवर कारवाई करण्यात आली काय या संदर्भातलं उत्तर त्यांनी दिलं की स्वयंपाक व मदतनीसला आम्ही कामावरून कमी करण्यात आलेलं आहे. यामध्ये दरवर्षी या प्रकारचे पोषण आहाराच्या संदर्भात अनेक तक्रारी दरवर्षी आपल्या पुढे येत असतात. दरवर्षी दर अधिवेशनामध्ये या संदर्भातला एक कोणता ना कोणता प्रश्न किंवा लक्षवेधी या संदर्भात होत असते, पण याच्यावर ठोस कारवाई होत नाही. कुठेतरी मदतनीसवर करतात कारवाई, कुठेतरी स्वयंपाक्यांवर करतात, पण या सगळ्या याच्यात जर वीजबाधा झाली असणार तर तो स्वयंपाक करणाऱ्याची दोष कमी आहे आणि जो पुरवठादार आहे ज्यांनी हे सगळ्याच्यात जो तांदूळ असणार, डाळ असणार, जे कडधान्य असणार हे सप्लाय करण्याचा जो पुरवठादार आहे याचा सगळा दोष आहे. आणि निश्चितच या कॉन्ट्रॅक्टरवरला कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे. माझा या संदर्भातला स्पेसिफिक प्रश्न हे आहे की या सर्व पोषण आहारमध्ये जे पुरवठादार आहे आणि जे खरं दोषी यामध्ये आहे यांच्यावर आपण कारवाई करणार काय, आणि जर हा पुरवठादार जर दोषी असला आणि त्या चौकशीमध्ये जर निघालं निष्पन्न झालं तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार काय. मंत्री महोदय. सभापती महोदय, निश्चितपणे मौजे, आडगाव, मोर्शी तालुक्यातली जी काही विद्यार्थ्यांना 31 विद्यार्थ्यांना या संदर्भामध्ये त्रास झालेला याची गंभीर दखल विभागाने त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि तिथले जे मुख्याध्यापक आहेत त्या मुख्याध्यापकांनाही त्या ठिकाणी निलंबित करण्यात आलेलं आहे आणि पुरवठादार ठेकेदारालाही 1 लाख रुपयाचा दंड त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. सभापती महोदय, एखादा पुरवठादार करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करून राहिला, 34 मुलांना वीजबाधा झाली आणि तुम्ही 1 लाख रुपयासारखा इतकं एकदम तुटपुंज रक्कम त्याला हे करून सोडून देऊन राहिले. म्हणजे तुम्ही कोणताही गुन्हा करा या राज्यामध्ये, तुम्ही काही पुरवठा करा, किती भ्रष्टाचार करा, किती भेसळ करा, पण कोणतेही तुमच्यावर कारवाई होणार नाही. तुम्ही करोडो रुपयाचा भेसळ करा आणि 1-2 लाख रुपये देऊन सुटून जा, अशी या माध्यमातून आपला एक संदेश माननीय मंत्री महोदय तुमच्या माध्यमातून जात आहे. या पुरवठादारावर फौजदारी गुन्हा दाखल होणार काय हा माझा प्रश्न आहे. याच्यावर कडक कारवाई करणार काय आणि याला ब्लॅकलिस्ट करणार काय. मंत्री महोदय. सभापती महोदय, ही जी काही दुर्दैवी घटना झाली त्यामध्ये खऱ्या अर्थाने कांदे आणि लसूण याची जी काही पेस्ट असते त्या पेस्टची मुदत संपलेली होती आणि खऱ्या अर्थाने ते त्या ठिकाणी नष्ट करणं अपेक्षित होतं. नवीन मालाचा ऑलरेडी पुरवठा झालेला होता आणि त्या नवीन मालाचा पुरवठा जो काही आहे उपस्थित त्या संदर्भातनं त्याचा वापर त्या ठिकाणी करणं अपेक्षित होतं आणि म्हणून ते जुनं एक्सपायरी डेटचं मटेरियल वापरल्यामुळे ती विद्यार्थ्यांना विषबाधा त्या ठिकाणी झालेली होती आणि म्हणून मुख्याध्यापकावर पण त्या ठिकाणी निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे आणि शालेय पोषण आहाराच्या संदर्भामध्ये एक डिटेल SOP तयार करण्यात येते की ज्याच्यामध्ये जो काही पुरवठादार आहे त्याच्यावरही काही जबाबदारी या माध्यमातून निश्चित करण्यात येईल. मला वाटतं या संदर्भात अनेक अशा, म्हणजे मी हा पहिल्यांदा घडला असं नाही किंवा एका अमरावतीच्या संदर्भातला विषय मांडत नाही आहे, मी संपूर्ण महाराष्ट्रातला हा विषय मांडत आहे. अनेक वेळा या प्रकारच्या अनेक अधिवेशनामध्ये प्रत्येक मंत्री महोदयांनी त्या संदर्भामध्ये धोरणात्मक निर्णय घेण्याच्या संदर्भामध्ये देखील सुतोवाच केलेला आहे. सोडून देणार लाख रुपये घेऊन याच्यावर देखील त्यांनी सांगितलं पुन्हा एकदा चौकशी करून दोषी असेल तर कारवाई करा. पुन्हा एकदा सीओ मार्फत चौकशी करून त्याच्या संदर्भात दोषी आढळला तर कारवाई करा. सभापती महोदय, कोणालाही पाठीशी घालण्याचा बिलकुल या ठिकाणी विषय येत नाही. मी जसं माहिती देताना सांगितलं की जो
एक्सपायरी डेटचा जो काही माल होता त्याचा चुकीने वापर सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की त्याच्यावरती तुटपुंजी कारवाई झालेली आहे, तथापि त्या संदर्भामध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या मार्फत चौकशी नेमून करून चौकशीच्या त्या अंती जे चौकशीमध्ये निष्पन्न जो होईल अहवाल त्यानुसार येईल, त्या- कारवाई करा. त्या अहवालाप्रमाणे कारवाई केली जाईल. ओके.